नमस्कार, तुम्ही पाहत आहात मुंबई वॉच। एअरपोर्ट आणि JNPT मध्ये गाडी भाड्याने लावून देण्याच्या नावाखाली 1375 लोकांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्यांवर मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई। 246 वाहने जप्त, 29 बँक खाती गोठवली, 2 जणांना अटक। मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाशी संलग्न असलेल्या काशीमीरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात महत्त्वपूर्ण यश मिळवून मुख्य आरोपी संदीप सुरेश कांदळकर याच्यासह 2 जणांना अटक करून 246 रुपये किमतीचे वाहन जप्त केले आहे। पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड या प्रकरणाचा तपास करत आहेत। पत्रकार परिषदेत माहिती देताना मीरा भाईंदर वसई विरार पुलिस आयुक्त मधुकर पांडे, इसमें भाडे तत्वावर मोटर वाहने लावून त्या बदल्यात आर्थिक फायदा करून देण्याचे बहाण्याने आर्थिक फसवणूक व अपहार करण्याकरिता काशीमीरा पोलीस स्टेशनमध्ये आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एकूण 246 वाहने आपण जप्त केलेली आहे। यात जो मुख्य आरोपी आहे त्यांनी मुख्य आरोपी जो आहे त्याचं नाव आहे संदीप सुरेश कांदळकर। संदीप सुरेश कांदळकर हा स्वतःचं नाव दुसरा सांगायचा, स्वतःचं नाव राजीव जोशी असं सांगायचं। या आरोपीवर यापूर्वी सुद्धा मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक आणि गुजरातमध्ये भरूच असे या ठिकाणी याच्यावर पूर्वी पण फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत। यांची जी मोडस आहे ती अशी आहे की एखादा फिर्यादीला हे लोक अप्रोच व्हायचे आणि त्यांना आमच्याकडे एअरपोर्ट आणि JNPT या ठिकाणी भाड्याने गाडी द्यायची आहे, त्यासाठी आणि दर महिन्याला आपल्याला 55,000 ते 75,000 पर्यंत भाडं मिळू शकतो। त्यात जर काही कर्ज घेतले तर त्या कर्जाचे हप्ते वगळून बाकीचे पैसे तुम्हाला मिळतील असेही लोकांकडनं ते हे पैसे घ्यायचे। काही लोकांनी याच्यामध्ये जेवढे गाडीची किंमत आहे तेवढे पैसे पूर्ण याला दिले, काही लोकांनी 1.5 लाख दिले, 2 लाख रुपये दिले आणि बाकीचे उरलेले पैसे हे कंपनीकडनं, शोरूमकडनं फायनान्स वगैरे करून घ्यायचे। असे करून जेवढे फिर्यादी आपल्याला आतापर्यंत सापडलेले आहेत त्यापैकी काही लोकांची फसवणूक अशी झालेली आहे की जेवढे पैसे त्यांनी लावले त्याची एक गाडी यांनी घेतली, परंतु कुठेही भाड्यावाढाचा काही नव्हता। काही ठिकाणी त्यांनी 100% पैसे लावले आणि ते पैसे त्याचे काही बुडाले। काही ठिकाणी त्यांनी पैसे जे लावले त्याची काही गाडी वगैरे पण घेतली गेलेली नाही। काही ठिकाणी जिथे सिबिल स्कोर त्यांचा कमी होता त्यात यांनी कंपनीचेच नावावर गाडी घ्या असं त्यांना सांगितलं आणि या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे फसवणूक झालेली आहे लोकांची। याच्यामध्ये आपण एकूण 246 मोटर वाहने ताब्यात घेतलेली आहेत आतापर्यंत आणि त्याची जो किंमत आहे ती आहे सुमारे 25 कोटी। सध्या गाड्यांची संख्या थोडी जास्त असल्यामुळे या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण गाडी इथे काही दाखवत नाही आहे। गाड्या आपला बेवली पार्कला आहेत, तिथे पण आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत आणि ते दाखवणार आहोत। तर आतापर्यंत याच्यामध्ये एकूण 1,375 गुंतवणूकदारांच्या फसवणूक झाल्याचे 20 कोटी 60 लाख अशी फसवणूक झाल्याचे आपल्याला निष्पन्न झालेले आहे। याचा अजून एक वैशिष्ट्य असं आहे की जो मुख्य आरोपी आहे, मुख्य आरोपीवर यापूर्वीच 13 फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत, म्हणून त्याच्यावर आपण जो नवीन कायदा आहे
भारतीय न्याय संहिता कलम 111(2) त्याप्रमाणे संघटित गुन्हेगारी करण्याची कलमची वाढ केलेली आहे. सो दॅट इज द फर्स्ट टाइम वी हॅव अप्लाइड दॅट लॉ हिअर इन मीरा रोड. यात आपले जो मुख्य आरोपी आहे तो आणि त्यासोबत एक दुसरा सहकारी आहे सचिन सुनील तेटगुरे राहणार रत्नागिरी, त्यांना पण अटक केलेली आहे. इतर काही 7 आरोपी पण निष्पन्न झालेले आहेत आणि त्याचा पण आपण शोध घेत आहोत. रफली दिस इज द इन्फॉर्मेशन. सर यांची मोटिव्ह कशी होती, याचा टोटल हा पूर्ण व्यवहार कसा चालायचा, कसं ते कस्टमरना घेरायचे आणि फसवायचे कसे? बेसिकली हे लोकांना अप्रोच व्हायचे की आमच्याकडे आमची एक सिस्टम आहे किंवा सेटिंग आहे आणि आम्हाला कॉन्टॅक्ट मिळालेला आहे. JNPTमध्ये आणि एअरपोर्टमध्ये आम्हाला भाड्याने गाड्या द्यायच्या आहेत, त्यासाठी आम्हाला गाड्या पाहिजेत आणि आपण जे गाड्या हे करणार आहोत त्याचा 55,000 ते 75,000 आम्हाला भाडा मिळणार आहे आणि त्यातून जर तुम्हाला गाडीचे पूर्ण पैसे दिले तर तुमचे 55,000 ते 75,000 तुम्हाला पूर्ण मिळतील. जर तुम्ही काही गाड्या फायनान्स करायला लावला तर तुमचे स्वतःचे गुंतवणुकीचे जेवढे पैसे आहेत त्यात फायनान्सवाला जो हप्ते आहेत ते वजा करून बाकीचे पैसे तुम्हाला मिळतील. याच्यामध्ये लोकांचा जो आहे विश्वास याच्यावर यासाठी बाळगला गेला की सुरुवातीच्या काळामध्ये यांनी काही लोकांना पैसे दिलेले आहेत, तर मग काही लोकांनी पैसे मिळाल्यामुळे आपले काही मित्रांना त्यांना सांगितलं, काही लोकांनी सुरुवातीला पैसे मिळाले तर त्यांनी मिळालेले पैसे याला परत दिले की अजून एक गाडी करू नका. आम्हाला एक फिर्यादी आली आम्हाला म्हणजे पोलिसांना भेटायला. त्याचं नाव होता श्री भावेश शेखर अंबवणे. यांनी हे महाजनवाडी मीरा रोडला राहतात. ते आपल्याकडे जेव्हा आले की आमची अशी फसवणूक झालेली आहे तेव्हा आपण गुन्हा दाखल केला आणि तपासामध्ये हे सर्व आपल्याला निष्पन्न झालेलं आहे. जी फसवणूक झाली त्यांना कळालं त्यावेळेस त्यांना नेमकं असं काय जाणवलं किंवा याच्याकडून आपली फसवणूक होते? त्यांचे लक्षात असं आलं की ते हप्ते वगैरे काही मिळत नाही आहेत, पैसे येणे बंद झाले, तर त्यानंतर त्यांना कळालं की आम्ही फसलो आहे. सर ही टोळी जी महाराष्ट्रापुरती आहे का आणखी राजस्थान जो मोठा भाग आहे इतर देशात इतर याच्यामध्ये राज्यात? नाही, सध्या तर आपला यात भागात पुरतच आहे. सर यामध्ये ज्या लोकांची फसवणूक झालेली आहे त्यांच्या नावावर बँकेचं कर्ज आहे, हप्तेही सुरू आहे, पण त्यांच्याकडे गाड्या नाहीये, तर ह्या गाड्या त्यांना परत कधी मिळतील आणि कशा मिळतील? आम्ही याच्या बाबत जे न्यायालयीन प्रक्रिया आहे त्यात लवकरात लवकर ते पूर्ण करून फिर्यादींना ज्या आपल्या गाड्या आहेत ते ज्याच्या नावावर आहे असे त्यांना परत करण्याचा आमचा निर्धार आहे. त्याच्यामध्ये बँकवाले पण काही इन्व्हॉल्वमेंट असतील का? कारण की सध्या तरी तसं काही दिसून येत नाही आहे. सर अजून एक प्रश्न आहे की आता ऑलरेडी हे लोक फसलेले आहेत, पण अशी एक माहिती आहे की काही लोक त्यांना गाड्या सोडून देण्यासाठी सुद्धा पैसे मागतायत किंवा त्याची पिळवणूक होण्याची शक्यता अशी एक माहिती आलेली आहे. तर त्यांना सोप्या आणि चांगल्या पद्धतीने त्यांना गाड्या हँडओव्हर होतील अशी काही? हा, ते तुमचा प्रश्न मी ऑलरेडी त्याचं उत्तर दिलेलं आहे की आम्ही न्यायालयीन प्रक्रिया लवकरात लवकर राबवून यांना त्याच्या जे मालकीचे जे काही हक्क आहेत ते परत त्यांना मिळवण्याचा प्रयत्न करतोय. सर एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑलरेडी यांच्यावरती 13 ठिकाणी गुन्हे दाखल आहे, हा 14वा, आणि अजूनही काही गुन्हे उघडकीस येतील भविष्यामध्ये. तर एवढे गुन्हे करण्याची यांना कुठून ताकद येते की कायदा कमी पडतो याच्यामध्ये? आपण आपल्याकडे एक तक्रारकर्ते आलेले आहेत, त्यांनी जी तक्रार दिली त्याच्यावर आपण कायदेशीर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यात आपण मोठी जे आता नवीन जो कायदा आलेला आहे त्यात जे डेटरंट सेक्शन आहे ते आपण लावलेलं आहे. तर यामध्ये ज्या गाड्या आता आपण जप्त केलेल्या आहेत त्या गाड्या नेमक्या कुठल्या कुठल्या भागामधून आपण आणल्या? त्याचं काय पार्किंगला बेसिकली सर्व इथे ठिकठिकाणी काही ठिकाणी यांनी पार्किंगला लावल्या होता, तिथून आपण ह्या गाड्या लावलेल्या आहेत. मुंबई परिसरात मुंबईत नाही, मुंबईत. सर या आरोपींनी क्रिप्टोच्या नावाखाली देखील काही लोकांची फसवणूक केल्याची माहिती आहे. त्या संदर्भात आपण काही गुन्हा दाखल करून काही तपास करतोय? क्रिप्टोचा जर काही वापर झाला असेल आणि त्याचा काही वेगळा गुन्हा दाखल करायचा असेल तर आपण नक्की करू.